लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचं राजकारण सुरू असल्याचं म्हणत प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली। लाडक्या बहिणीची 1,500 रुपयांची तुलना करत आहेत का असा सवाल काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केलाय। तर लाडकी बहीण योजना बंदच पडणार असल्याचंही अतुल लोंढे म्हणाले। बदलापूरच्या घटनेचं राजकारण पूर्वनियोजित कसं होतं, त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचे फलक त्या ठिकाणी येण्याचं काहीच कारण नव्हतं। या आंदोलनाच्या मागून ही लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, तर ही नामी संधी आलेली आहे। अशा प्रकारे मेलेल्या मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जी प्रवृत्तीने अवलाद आहे, ती या आंदोलनाच्या माध्यमातून या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीची दिसली। लाडक्या बहिणीची आपल्या मायमावल्यांची इब्रत 1,500 रुपयाची तुम्ही त्याची तुलना करतात का? योजना चालवणं, योजना सुरू करणं सरकारचं काम आहे। म्हणजे याचा अर्थ स्पष्टपणे असा दिसतो की योजना ही बंदच पडणार आहे, कारण अजित पवारचं आणि वित्त मंत्रालय याच्यामध्ये जे वाद झाले ते चव्हाट्यावर आले। मतांसाठीच्या बेगमीसाठी तुम्ही मायमावल्यांना खोटं बोलता आहात आणि तुम्ही सुरक्षेची हमी देऊ शकत नाही आहात, ही या प्रकारची याच्यातनं कबुली दिसते आहे। प्रवीण दरेकरजी, जरा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी हतबलता असणाऱ्या सरकारला लात घालून यावेळेस लोकांनी काढलं नाही तर बघा तुम्ही।